नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतो आणि त्यामागचा हेतू काय असतो, कोजागिरी पौर्णिमा साजरी का केली जाते हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. आणि कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे आणि कोजागिरी पौर्णिमा कशा प्रकारे साजरी करतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. कोजागिरी पौर्णिमे दिवशी काय होते? कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते आणि हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. या दिवसाला फारच जास्त महत्त्व दिले जाते. प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करता ही या दिवसाला फारच जास्त महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या आधी 9 दिवसाची नवरात्र आलेली असते आणि या दिवशी नवरात्र शक्ती आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवेगळ्या रूपांची मनोभावे पूजा करतात. त्यानंतर दसरा हा दिवसही आपण खूप आनंदाने साजरा करतो. त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवीन पीक हाताशी आलेलं असतं, त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेच्या वेगवेगळ्या धारणा आहेत आणि कथाही आहेत, पण कोजागिरी पौर्णिमेला कुठून सुरुवात झाली हे कोणालाही माहीत नाही. तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून याचे एक वेगळेच महत्त्व आहे. असं म्हणतात की दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठी ही आजचा दिवस फारच महत्त्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे, मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलतात आणि त्याचा फायदा तुम्हाला होतो. आणि थंडीलाही या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असं दूध पिल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात याची पौराणिक कथा काय आहे हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे आपण त्याची पौराणिक कथा जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे आणि कुठून कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात झाली हे सर्व काही आपण या कथेद्वारे जाणून घेऊया. या दिवशी लक्ष्मी वैकुंठातून धर्तीवर येते. ज्या घरात भक्ती, दिव्यांचा प्रकाश व सुसंवाद असतो, माणसे जागी असतात, घराचे दार उघडे असते, त्या घरात लक्ष्मी जाते. हो, या घरी कोणी जागा आहे का हा प्रश्न ती विचारते व जो कोणी जागा आहे त्याच्या घरी कायम राहते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागर करतात. असं म्हणतात की श्रीकृष्णाने वृंदावनात या दिवशी रासक्रीडा खेळली होती. प्रत्येक गोपिकेला हवा हवासा वाटणारा श्रीकृष्ण अनेक रूप घेऊन प्रत्येक गोपिकाबरोबर नृत्य करत होता. गोपिका कृष्णमय झाल्या होत्या. हा समारंभ पाहण्यासाठी सर्व देव वृंदावनात येऊन ब्रह्मानंद लुटत होते. गोकुळातील गायी अत्यंत आनंदी झाल्या होत्या आणि त्यांच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. गोपिकांनी ते दूध कलशात धरले व त्याच्यात अमृताचा वर्षाव करणाऱ्या चंद्राचे प्रतिबिंब पडले. कृष्ण भक्तीने संपन्न असलेले ते दूध चंद्रबिंबाच्या स्पर्शाने अमृतमय झाले. रास क्रीडाचा तो महाप्रसाद सर्वांनी सेवन केला. तो दिवस कोजागिरी पौर्णिमेचा होता. ती परंपरा भारतीयांनी अत्यंत श्रद्धेने जोपासली आहे. नक्षत्रात मी चंद्र आहे, मी चंद्र होऊन औषधांचे पोषण करतो असे श्रीकृष्ण गीतेत म्हणाले. पृथ्वी व चंद्र सर्वात जवळ येण्याचा दिवस म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. या पौर्णिमेला शारदीय पौर्णिमा असेही म्हणतात. आश्विन शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा असे 3 दिवस उपवास करून श्री विष्णू व्रत करून कमळाने पूजा करतात. चांदण्यात नवकविहार, फुगड्या, लंगडी, गाणी, संगीत मैफिल, नाचगाणे अशा प्रकारे आयोजित करून आटवलेले व चंद्रबिंब पडलेले गायीचे दूध सेवन करतात. या दिवशी इंद्र, महालक्ष्मी व चंद्र यांची पूजा करतात. अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेची सुरुवात झाली होती. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतो आणि त्यामागचा हेतू काय असतो, कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. आणि कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे आणि कोजागिरी पौर्णिमा कशा प्रकारे साजरी करतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.